नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव गणेश चौधरी. तर आज तुम्हाला काहीतरी थोडं वेगळं काही गोष्टी दाखवायच्या होत्या. दिस विल बी अन व्हॉट आय कॅन से, द व्हिडिओ विल बी सम काइंड ऑफ इन्फॉर्मेशनल व्हिडिओ. तर हा नुसता शेतकऱ्यांसाठी नसेल, काही गोष्टी शेतकऱ्यांच्या पलीकडच्या असतात, विज्ञानाच्या जवळील असतात, ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ सर्वांसाठी बनवला होता. तर चला येऊया. हे माझ्या समोर जे ते केळीचं झाड आहे ते सगळ्यांना माहितीच आहे. केळी बघितल्यावरती तेवढं कळतंच की हे केळीचं झाड आहे. तर काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. म्हणून केळीचं झाड आहे, एक 8 ते 9 महिन्याचं पीक झालेलं आहे, केळीची निस्वन झालेली आहे. हा एक नॉर्मल बंच आहे केळीचा. केळीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या, कारण मी जळगावचाच आहे, त्यामुळे आमच्या रक्तात केळी भिनलेली आहे. तर त्यामुळे सांगतो, केळीबद्दल काही महत्त्वाची गोष्टी ज्या सांगायच्या होत्या तुम्हाला, की केळी हे जनरली 10 ते 12 महिन्याचं पीक आहे. डिपेंड करतं तुमच्या नियोजनानुसार. केळीमध्ये अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही कंदने लागवड करू शकता, ज्याला आपण सकर्स म्हणतो, किंवा मग तुम्ही टिश्यू कल्चर प्लांटने जाऊ शकता. तर हा जो प्लॉट आहे हा टिश्यू कल्चरचा प्लॉट आहे. अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, केळीमध्ये जे त्याचं खालचं पान आहे त्याच्यापेक्षा जे वरचं पान आहे ते कधीही मोठं येतं. आता जर तुम्ही बघणार तर ह्या पानापेक्षा याचं जे हे वरचं पान आहे ते मोठंच येईल. तो निसर्गाचा नियम आहे केळीच्या बाबतीत. ओके, तर ठीक आहे. काही गोष्टी दाखवायच्या होत्या, ते त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला. तर आता गडाची जी अवस्था आहे ती खूप छान आहे. वादाही चांगला बनतोय. नंबर ऑफ जे फिंगर्स म्हणतो, याला फिंगर्स म्हणतात केळीच्या भाषेत. त्याला तुम्हाला बंच म्हणतात, याला तुमचा हँड म्हणतात, आणि हे फिंगर्स आहेत. ओके, तर ऑल टुगेदर हा बंच झाला, हे हँड झाले, आणि हे फिंगर्स झाले. जसं आपलं एक बंच, हँड अँड फिंगर्स तसंच. तर ही सुदूर केळी आहे, नॉर्मल केळी जशी असते तशी. आता यामध्ये काय होतं की कधी कधी निसर्गातील बदलांमुळे किंवा कुठल्या आजारामुळे यामध्ये एक रोग येतो, त्याचं नाव आहे CMV, कुकुंबर मोझॅक व्हायरस. पर्टिक्युलरली हा रोग येतो केळीवरती, ज्यामुळे केळीची ज्या नॅचरल कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या डिस्टर्ब होऊन जातात. तर पुढे आल्यावरती हे जे झाड आहे हे CMVचं झाड आहे. दाखवायचं तुम्हाला यामुळेच व्हिडिओ हे केला. तर बघा, यामध्ये एक तुम्हाला गोष्ट दाखवतो मी. जसं मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये जर तुम्ही बघणार तर हे पान बघा, ही डिफॉर्मिटी बघितलं तुम्ही तर याचं केळीचं हे पान बिलकुल छोटंसं, हे व्यवस्थित आलेलं नाहीये. पानांवरती वेगळ्या स्ट्रिप्स दिसत आहेत तुम्हाला. हे दिसलं तर हे सगळं CMVचे लक्षण आहेत. आता बघा, CMVच्या प्राथमिक लक्षणांमधून या झाडाने तरीही ग्रोथ घेतली आणि हा पुढच्या अवस्थेला आला, आणि तिथनं मग याने बंच बाहेर फेकलाय. पण बघा, बंच मध्ये काय एक वेगळी तऱ्हा असते बघा, निसर्गाचा नियम असतो, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. तर चला, हा थोडासा कमकुवत तर होताच हा जो हे जे प्लांट आहे ते, पण तरी त्याने प्रौढावस्थेमधून पुढे जाऊन त्याने मॅच्युरिटी डेव्हलप केल्यानंतर त्याने बंच किंवा इन्फ्लोरसन्स बाहेर टाकलेलं. पण तुम्ही बघू शकता की नॅचरल किंवा नॉर्मल जी झाड आहे त्याची केळ्यांची जी म्हणतो ना आपण की जी अवस्था कशी असते, त्याची जी ठेवण असते घडावरती ती कशी असते. तर बघा, यामध्ये ह्या झाडाला आता आपण ठेवलेलं आहे, याचं रिझन काय आहे की समजा आपण याला कट केलं असतं तर याच्या चारही बाजूंना जो सूर्यप्रकाश आहे तो वाढला असता. त्यामुळे काय झालं असतं की सूर्याच्या प्रकाशामुळे एकतर अवास्तव ग्रोथ वाढली असती याची, आणि मायक्रो क्लायमेट जसं बनायला पाहिजे, म्हणजे काय की सगळी झाडं एकाच सोबत वाढतील, ते न होता इथं काय झालं असतं की इम्बॅलन्स बनला. त्यामुळे आपण ह्या रोपाला असंच ठेवलेलं आहे. पण बघा, निसर्गाचा नियम कसा आहे, आपण त्याला ठेवलं पण त्याने जे बंच दिलेला आहे तो काहीही कामाचा नाही. याला व्यावहारिक दृष्ट्या कुठलंही महत्व नाहीये. हा बिलकुल निरुपयोगी असा हा बंच आहे, याला काहीही महत्व नाही. म्हणून जसं आपल्या साधू संतांनी म्हटलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमती. तर हे बीज आता व्यवस्थित नव्हतं कदाचित, त्या मायक्रो क्लायमेटमध्ये याला थोडासा आजार लागला आणि त्यामुळे याला CMVचा प्रादुर्भाव झाला, आणि त्यामुळे जो बंच तुम्ही बघू शकता की हा व्यवस्थित नाही आहे. तर एकंदरीत चला ठीक आहे, असं होतंच जनरली जेव्हा तुम्ही खूप मोठा प्लॉट लावता, त्यामध्ये डिफॉर्मिटीज त्याला म्हणतो आपण की डिसऑर्डर्स त्या असतात, त्या काही अंशी असतातच. त्याला मॅक्झिमम ऍक्सेप्टेबल लिमिट तुमची जर
धरायला गेलं तर एक 5% ऍक्सेप्टेबल लिमिट असते. तर त्या 5% ऍक्सेप्टेबल लिमिटमध्ये हा होता आमच्या ओव्हरऑल प्लॉटमध्ये. काही खूप जास्त झाडं नव्हती ह्या प्लॉटमध्ये म्हणजे आमच्या म्हणजे. तर त्यामुळे हे ऍक्सेप्टेबल आहे. पण जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं की नेमकं सेमीचं झाड जेव्हा पुढे जातं, जेव्हा मॅच्युरिटी घेतं, जेव्हा त्याचा इन्फ्लोरसन्स होतो, त्याची गर्भावस्था येते, जेव्हा त्याची डिलिव्हरी होते, तेव्हा नेमका बंच कसा येतो. तर बघा हा त्याचा सेमीचा बंच आहे, जो एकदम निरुपयोगी आहे, काहीही कामाचा नाही. पण आपण जसं मी तुम्हाला सांगितलं हे झाड याच्यामुळे ठेवलेलं की याचा जो मायक्रो क्लायमेट आहे तो बनून राहिला पाहिजे. सर मी आशा करतो की तुम्हाला थोड्या काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या केळीबद्दल. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू द्या. तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची अलविदा घेतो आणि आशा करतो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर कराल.